दिल्लीहून परत येताच नवनीत राणा अमरावती भाजप कार्यालयात आल्या। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केलं। भाजप आमदार प्रवीण पोटेंनी राणांचं स्वागत करतानाच कोपरकळी मारली। आता सर्व मतभेद संपले असं पोटेंनी जाहीर केलंय, त्यामुळे हा राणांसाठी दिलासा मानला जातोय। भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं आणि यावरून संजय राऊतांनी मोदींवर घणाघात केलाय। मोदी हे जोक करतात, मोदी गुजरातचे लिव्हर आहेत, मोदींच्याच आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी बसले आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। आरोग्य विभागात 6500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। इतकंच नाही तर सुमित फॅसिलिटी या कुठल्याही अनुभव नसलेल्या कंपनीने कोट्यवधींची कंत्राटं का दिली असा सवालही रोहित पवार यांनी विचारलाय। अशी एक गोष्ट असते, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चाललाय, त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। सोलापुरात 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। राज्यातील काही भागात आजपासून 2 दिवस पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय। वादळामुळे घराची छपरं उडून गेलेली आहेत, अनेक नागरिक जखमी झालेत। पावसामुळे जनावरांचा चारा भिजलाय, विजेचे खांब कोलमडून पडलेत, त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय।